नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी देवीपुढे हात जोडत म्हणत असते की नवरात्रीचे दिवस आम्हाला पावलीस ग बाई. खरंच यंदाचा दसरा हा आम्हाला खूपच मोठ्या प्रकारे लाभला आणि या सगळ्यामुळे आम्हाला किती आनंद झाला आहे हे शब्दातून आम्ही सांगू शकत नाही, असं म्हणून ते देवीला हात जोडते. आणि नंतर आता रागिनीकडे ती बघत असते आणि म्हणते की रागिनी, काय ग, तू काय झालीस हे कळलंय ना तुला? अगं, आपलं प्रमोशन झालेलं आहे, तू आत्या आजी झाली आहेस, आत्या आजी. अगं, तुला किती आनंद झाला आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की हो, आनंद तर झाला आहे ना. अगदी किती आनंद झाला आहे आणि किती नाही असं झालं आहे. आणि आपण आता पुढे आपली नाती चालू झाली, घरामध्ये पुढचा वारस येणार. तेव्हा आता आजी म्हणते की हो, मी आता पणजी होणार आणि तू आत्या आजी. आणि हे ऐकल्यानंतर आता आत्याला खूपच राग येत असतो. नंतर आत्याला सगळे काही बोलणे आठवत असतात. डॉक्टर म्हणालेली असते की तोंड गोड करा, आपल्या घरामध्ये आता आनंदाची बातमी आहे आणि मिस्टर आकाश तुम्ही बाबा होणार आहेत. ही गोष्ट जेव्हा डॉक्टर सांगते तेव्हा तो क्षण आता रागिनीला आठवतो आणि त्या क्षणाने आता रागिनीची पूर्णपणे घाबरगंडी उडालेली असते. त्यानंतर आता आजी म्हणते की ते सगळं जाऊ दे, हे घ्या, तोंड गोड करा. रागिनी, हे घे सागर, तोंड गोड कर. तेव्हा आता ती लगेच म्हणते की कसलं तोंड गोड आणि कसलं काय, सगळं तोंडच कडू झालं या बातमीने. तेव्हा हे ऐकल्यावर आजीला धक्काच बसतो. आजी म्हणते की अगं, असं काय बोलतेस तू, तोंड कडू झालं म्हणजे? तेव्हा ती म्हणते की अगं, काय डॉक्टरने सांगितलं आहे ना, शुगर आहे तर साखर वगैरे खायची नाही, म्हणून तोंड कडू झालं आहे असं मी म्हणते. राहू दे ही साखर, नको मला. तेव्हा ती म्हणते की राहू दे, साखर नको तर निदान एखादा कण तरी घे, तोंड गोड तर झालंच पाहिजे. अगं, आता तू आजी झाली आहेस, आजी, आत्या आजी, लक्षात येते का तुला? असं म्हणून आता ती तिला मिठी मारते आणि म्हणते की आनंद आहे तो साजरा करूया. आणि जेव्हा आजी तिला मिठी मारते तेव्हा मात्र रागिनी ही खूपच चिडत असते. या गोष्टीचा आनंद झालेला असतो, त्याने तिला खूपच राग येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभिजित आणि पौर्णिमा हे रागिनीकडे बघत असतात आणि आजी म्हणत असते की खरंच खूप मोठी आनंदाची बातमी. खरंच भूमीने आपल्याला इतक्या इतक्या दिवसानंतर आनंदाची बातमी झाली, खूप आनंद झाला आहे. किती आनंद झाला आहे म्हणून सांगू तुला? तेव्हा आता रागिनी म्हणते की हो ना, खूप आनंद झालेला आहे. आता विचार करते दोघांनाही किती आनंद झाला असेल. नंतर मग आता आजी ही अभिजित पौर्णिमाजवळ येते आणि म्हणते की घ्या रे, तुम्ही दोघेजणही आता तोंड गोड करा, तुमचंही आता नात्यात प्रमोशन झालं, तुम्हीही काका काकू झालेले आहात. तेव्हा आता लगेच ती म्हणते की हो, आमचंही काका काकू म्हणून प्रमोशन झालं आहे, उलट मला तर आनंदाचा डबल डोस झालेला आहे. मी काकू पण होणार आहे आणि मावशी पण होणार आहे. हे ऐकल्यानंतर रागिनी चिडते आणि नंतर आजी म्हणते की हो हो, हिची तर दोन्ही नाती आहेत की नाही, असं म्हणून ती खुश होत असते. त्यानंतर आता आजी म्हणते की किती आनंद झाला आहे ना, मला अगदी आनंदाने थरथरायला झालं आहे. तेव्हा मग लगेच पौर्णिमा म्हणते की आजी, तुम्हाला थरथरते, चला आपण इथे येऊन सोफ्यावर बसूया, तुम्ही दोघंही शांतपणे बसा. आणि हो आई, तुम्ही पण बसा, चला, तुम्हाला पण थरथरलं असेल ना या बातमीने, म्हणजे आनंदाने, असं म्हणून ती तिला बसायला सांगते. नंतर आजी बसते आणि आजीने बसते त्याच्यामुळे तिच्या पायाच्या स्पर्शामुळे अचानक टी व्ही ऑन होतो आणि टी व्ही ऑन झाल्यामुळे इथे टी व्हीवर कीर्तन सुरू असतं. तो व्यक्ती म्हणत असतो की कंसाचा वध करण्यासाठी देवकीचा 8वा पुत्र हा जन्म घेणार असतो आणि जेव्हा त्याला समजतं की देवकीच्या 8व्या पुत्रामुळे त्याला मृत्यू येणार आहे हे समजल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याची अख्खी पाचावर धारण बसावी तसं त्याला झालेलं असतं. आणि हे सगळं आता आजी ऐकत असते आणि तो टी व्ही तसाच चालू ठेवते. आणि जेव्हा पुत्राच्या जन्माने त्या कंसाचं मरण होणार ही बातमी मात्र रागिनीला आवडत नाही आणि ती तिथून निघून जात असते. ती म्हणते की आई, मी आलेच, हा भूमीसाठी मुगाचा सूप करते. तेव्हा रागिनी जाता जाता पौर्णिमा तिला म्हणते की आई, कदाचित मला असं वाटतंय हे एखादं प्रवचन आहे की तुमचा भविष्यकाळ, तुमच्या बाबतीतही असं काही घडणार नाही ना, असं हळूच ती रागिनीला म्हणते. त्याच वेळेला रागिनी आता वैतागते, आजी समोर असते म्हणून तिला काहीच बोलता येत नाही, ती समोर निघून जाते. आणि हे पाहून आता अभिजित मात्र डोक्याला हात लावून घेतो. आईला ही चवताळवते हे ऐकल्यानंतर त्यालाही आता भीती वाटायला लागलेली असते. नंतर आकाश आणि भूमी दोघंही त्यांच्या रूममध्येच असतात. भूमी ही टुटूला जवळ घेऊन त्याच्याशी बोलत असते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे टुटू, तुला माहिती आहे का आता काय होणार आहे ते? आणि तो टुटूला बाजूला घेतो. तेव्हा मात्र आता भूमी ही टुटूजवळच बघत असते आणि आकाशकडेही ती बघत असते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ टुटू, तुला एक गोष्ट सांगायची मला. तुला माहिती आहे की आत्तापर्यंत या घरामध्ये तू लहान होतास आणि मी लहान होतो, परंतु आता काय होणार आहे तर आता आपल्यापेक्षाही लहान कोणतरी व्यक्ती येणार आहे या घरामध्ये, आपल्यापेक्षा लहान बाळ येणार आहे घरामध्ये. टुटू, तुला माहिती किती आनंद झाला आहे, आता आपल्यामध्ये एक लहान पाहुणं अजून आलं आहे. आणि भूमी, तुला सांगू, खूप आनंद झाला आहे मला या बातमीने.
तू हा जो काही आनंदाचा क्षण दिला आहेस ना घरात, खरंच त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. आता ना तुझ्यावर माझा कुठलाही रुसवा नाही. असं म्हटल्यावर आता भूमी मात्र तोंड बारीक करते. ती आकाशशी रुसल्याचं नाटक करू लागते आणि म्हणते की नाही आकाश, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तू इतकं सगळं करत होतास, किती त्रास दिला आहेस तू मला. मी तुझ्यासाठी इतकं करत होते, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, किती समजवलं तुला, परंतु तू माझं ऐकत नाही. ठीक आहे, पण मला ना आता तुझ्याशी बोलायचं नाही. टू टू सांग तुझ्या हे फ्रेंडला, मला अजिबात बोलायचं नाही. मला खूप त्रास दिला नाही. आणि आता बाळ येते म्हटल्यावर सगळा राग, असं म्हटल्यावर ती शांत बसते. आकाश म्हणतो की हो, मला माहिती आहे भूमी, मी तुला खूप त्रास दिला आहे ना, खूप रागावले तुझ्यावर, परंतु आता मला कळते की तू आता खूप चुकीची नाही आहेस. कारण आता तू माझ्या बाळाची आई होणार आहेस, तर मला माझ्या बाळाच्या आईला नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी मी तुझी माफी मागायलाही तयार आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की कसं आहेस ना तू, जेव्हा तुला ही बातमी दिली तेव्हाच तू शांत झालास आणि तेव्हा तू माझ्याशी आता बोलायला आल्यास, परंतु नाही, मी आता काही शांत ऐकणार नाही. जा, मी ना तुझ्याशी बोलणारच नाही. तू प्रायश्चित्त घेतल्याशिवाय मी काही बोलणार नाही. आकाश म्हणतो की ठीक आहे, प्रायश्चित्त घ्यायचं आहे का मी? ओके, ठीक आहे, चालेल. असं म्हणून आता आकाश भूमीजवळ जातो आणि भूमीच्या गालावर किस करतो. त्याच वेळेला आता भूमी मात्र दचकते. ती म्हणते की अरे आकाश, हे काय चालू आहे? तेव्हा आकाश म्हणतो की अगं प्रायश्चित्त घेतोय मी, चुकलो आहे ना, मग तुझी माफी तर मागायला हवी ना. भूमी म्हणते की काय, ही अशी माफी? तेव्हा आकाश म्हणतो की हो, थांब, कमी आहे का, थांब आणखी दुसऱ्या गालावर. असं म्हणून तो पुढे जातो. तेव्हा भूमी त्याला लांब करते आणि म्हणते की आकाश, अरे काय चालू काय आहे तुझं, चल गप्प बस, केलं मी माफ. असं म्हणून ते त्याला लांब करते. नंतर आता आकाशचा हात भूमी धरते. आकाशला ती म्हणते की आकाश, खरंच किती आनंद होतोय आपल्याला. या सगळ्या बातमीने घरात किती मोठा आनंद पसरलेला आहे. मी आई होणार आहे हे ऐकूनच मला खूप छान वाटतंय. तेव्हा आता आकाशचा हात जवळ घेऊन भूमी त्याला किस करत म्हणते की तुझं खूप खूप अभिनंदन आहे बाळाचे होणारे बाबा. मग आता हे ऐकल्यानंतर आकाशही म्हणतो की हो, माझ्या बाळाची होणारी आई, तुझंही खूप खूप अभिनंदन. असं म्हणून आता दोघेही एकमेकांचे हात धरून एकमेकांकडे बघत असतात आणि खूपच जास्त आनंदामध्ये असतात. आकाश म्हणतो की भूमी जरा इकडे. भूमी म्हणते की काय आकाश, मला बसू दे. त्याच वेळेला आता तो म्हणतो की नाही नाही, चल इथे चल. असं म्हणून तिला आरशासमोर येऊन तो उभं करतो आणि म्हणतो की बघ, आरशात बघितलेस का तू स्वतःला? तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे? आकाश म्हणतो की अगं भूमे, जेव्हापासून बाळाची बातमी समजली तेव्हापासून तुझा चेहरा बघ किती खुलला आहे, तुझ्या चेहऱ्यावर किती तेज आलं आहे ते बघ, बाळाच्या होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर किती तेज आलं आहे. तर आता आकाश आणि भूमी हे दोघंही आरशाकडे बघत असताना आकाश आरशामधूनच त्यांचा मिरर सेल्फी घेतो आणि म्हणतो की छान आलाय ना. तेव्हा फोन परत ठेवून देतो. नंतर भूमी म्हणते की हो आकाश, खरंच ही बातमी आली तेव्हापासून वेगळंच वाटतंय. आकाश म्हणतो की मला सांग, आता नेमकं तुझ्यामध्ये काय फिलिंग चालू आहे, तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे? तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश, मी एका बाळाची आई होणार आहे हे ऐकूनच मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू. एक वेगळंच फिलिंग आहे, हे जगावेगळं, शब्दात मांडता न येण्यासारखं आहे हे फिलिंग. असं आकाशला ती म्हणते. आकाश म्हणतो की हो, खरंच मलाही खूप आनंद झालेला आहे. तुलाही शब्दात मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला आहे तो. एका या बातमीने घरातलं सगळं वातावरण बदलून गेलं आणि सगळं काही आनंददायी झालेलं आहे. आणि बघ तू किती सुंदर दिसत आहेस ते. तेव्हा आता भूमी पटकन बाजूला होते आणि म्हणते की वा, म्हणजे तू माझ्याबरोबर आत्तापर्यंत जे काही वागत होतास ते चुकीचं होतं आणि आत्ता. तेव्हा मग आता आकाश हा उठाबशा काढू लागतो आणि म्हणतो की भूमी, हे बघ, मी तुझ्यासाठी उठाबशा काढतो, चूक झाली आहे ना तर तिची शिक्षाही भेटलीच पाहिजे ना. तेव्हा भूमी म्हणते आकाश, अरे काय करतोस तू हे? आकाश म्हणतो की भूमी, मला उठाबशा काढू दे, मी तुझ्याशी किती चुकीचं वागलो आहे, खूप त्रास दिला आहे ना तुला, मग मला शिक्षा तर झालीच पाहिजे ना, त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. असं म्हणून आता तो उठाबशा काढतो आणि भूमीला म्हणतो की सॉरी. तेव्हा भूमी म्हणते की अच्छा आकाश थांब, तुला काय वाटतं की तू उठाबशा काढल्या की सगळं काही ठीक होईल का? परंतु माझ्याशी तू काही जे काही वागलायस ते. तेव्हा आकाश म्हणतो की हो, त्याचंच तर प्रायश्चित्त आहे नाही, त्याच्यासाठीच तर उठाबशा काढतोय. तेव्हा भूमी म्हणते की जाऊ दे, इतक्या सगळ्यांनी मी काही ऐकणार नाही आहे. तू माझ्याशी किती चुकीचं वागलात. आता बाळाची बातमी दिल्यामुळे तू आता माझ्याशीच चांगला वागतोयस, ठीक आहे, पण मला आता हे तुझं ऐकायचं नाही आहे, मी तर तुझ्यावर रुसलेलीच आहे. तेव्हा मग आकाश भूमीकडे येतो आणि तिला म्हणतो की भूमी ऐक ना, प्लीज, माझं चुकलं आहे, मला माहिती आहे की तू बरोबर आहेस आणि बाकीचं सगळं चूक आहे, पण ठीक आहे, आता प्लीज मला माफ कर ना. तेव्हा आता भूमी आकाशला म्हणते की ठीक आहे आणि ती तिला मिठी मारते आणि त्याला म्हणते की ठीक आहे, सगळं काही ओके आहे. आणि असं म्हणून ते दोघंही आता खूप आनंदात असतात. आकाश आता भूमीचं पूर्णपणे ऐकत असतो आणि ह्या सगळ्याने भूमी खूपच आनंदाने वेडी झालेली असते. तर इथे रागिणीचा मात्र चांगलाच थैथयाट सुरू झालेला असतो. रागिणी म्हणते की झालं,
हे सगळं अशा प्रकारे होईल मला वाटलं नव्हतं. आत्तापर्यंत आकाशला सगळं मॅनेज करत होतो. त्याला स्वतःच्या मुठीत ठेवला होता. सगळं काही स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊन ठेवलं होतं. परंतु हा आकाशचा वारसदार येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंत आकाशला सगळं मॅनेज केलं असतं. व्यवस्थित त्याला संपवूनही टाकलं असतं. परंतु आता त्या आकाशनंतर त्याचा हा वारस या सगळ्या संपत्तीचा मालक होणार आहे. खरंच ही भूमी म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करतेच. काही झालं तरीही माझ्या हातचा तोंडचा घास ती पळवून लावते. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो नाही, ही न्यूज इतकी शॉकिंग आहे. आम्हाला खरंच असं वाटलं नव्हतं की कधी घडेल. हे इतकं शॉकिंग घडलं आहे की खरंच कोणाचा काही विश्वास बसणार नाही. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की हो, ती बया आहे ना, भूमी शांत बसणाऱ्यातली नाही. नक्कीच काही ना काहीतरी ती करत असते. पण नाही, आता मी मात्र सहन करू शकत नाही. ती भूमी म्हणजे माझ्या गळ्यात अडकलेला काटा बनली आहे, काटा. गिळवतही नाही आहे आणि थुंकवतही नाही, अशी अवस्था झाली आहे. नुसती माझ्या आणि माझ्या सुखाच्या आड भिंतीसारखी उभी राहते आणि प्रत्येक वेळेला माझ्या सुखाच्या आड येते ती. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आता काय होणार आहे? आई, आकाश भाऊजी आत्तापर्यंत तुमचं ऐकत होते. आता त्या भूमीचं ऐकणार. आता काय? ती गरोदर आहे, मग तिच्या सगळ्या गोष्टी ऐकणार ते. आपल्याला कुठल्याही गोष्टीत ग्राह्य धरणार नाहीत ते. तेव्हा अभिजित म्हणतो की गप्प बस पौर्णिमा. परंतु ती म्हणते की नाही आई, आता आकाश भाऊजी बघा काय करतात, ते तुमचं अजिबात ऐकणार नाही. रागिनी म्हणते की गप्प बस गप्प बस. बोललं तरी हिला ऐकायला येत नाही. आता ती कपाट उघडते आणि त्याच्यामध्ये पौर्णिमाचं मान घेऊन ती पौर्णिमाची मान त्याच्यात दाबते. ती आई ग अशी ओरडते. तेव्हा पौर्णिमाला तो म्हणतो की थांब बाजूला हो. आणि अभिजित हा म्हणतो आई अगं काय करतेस तू? तेव्हा तो आता तिची मान बाजूला काढतो आणि पौर्णिमा आई ग अशी विवळते. तेव्हा ती म्हणते की सांगितलं ना तुला शांत बस, परंतु तू बोलत नाही. तेव्हा मग ती म्हणते की आई, मी तुमच्या जखमेवर मीठ चोळत नाही, मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते. ती म्हणते की हो, मला माहिती आहे की तू मला सत्य परिस्थितीची जाण करून देतेस, परंतु आता काही झालं तरीही मला शांत बसता येणार नाही. आता हे सगळं मला संपवलं पाहिजे. तर आकाश आणि भूमी दोघेजणही देवी योगेश्वरीजवळ येतात आणि देवीचे आभार मानत असतात. आकाश म्हणतो की देवी योगेश्वरी, आज आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलीस तू. आज दसऱ्याच्या दिवशी आम्हाला खूप मोठा आनंद दिलायस तू. मी बाबा होणार आहे आणि माझी भूमी आई होणार आहे. खरंच त्यासाठी तुझे खूप आभार आणि तुझ्या पाया पडण्यासाठी आलोय. तुझे आशीर्वाद, जसे तू आमच्या दोघांच्या पाठीशी सदैव तुझा वरदहस्त ठेवलास, तसंच आमच्या मुलाच्यावरही तुझा अशाच प्रकारे आशीर्वाद लाभू दे देवी. आणि तुला माहिती आहे आम्ही आई बाबा होणार आहेस, तसे तू आजी होणार आहेस. तेव्हा भूमी म्हणते आकाश, अरे काय बोलतोस काय तू हे? तेव्हा आकाश म्हणतो की हो, मग अगं आपण आई बाबा होणार आहेत आणि ही आपली आई आहे ना, आई योगेश्वरी, मग या नात्याने तर ती आजी झाली ना. हा भूमी आकाशला म्हणते की हो आकाश, हे तर तू अगदी बरोबर बोलत आहेस. खरंच ती नात्याने आजी झाली आहे. आकाश म्हणतो की भूमी, खरंच या सगळ्यामुळे देवीने आपल्याला खूप मोठी शक्ती दिली. परंतु हो, आता सगळ्यात जास्त आनंदाची बातमी ती म्हणजे की ही घडली. आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे, कळलं ना? स्वतःला खूप जपायचं आहे आणि आई योगेश्वरी ही आपल्या सदैव बरोबर आहे आणि अशाच प्रकारे तिने आपल्याला आशीर्वाद दिला. बरं भूमी, मी आता जातो आणि काहीतरी ना गोडाचं घेऊन येतो. तर रागिनी हे सगळं ऐकत असते आणि रागिनीला त्या दोघांचं बोलणं ऐकून चिडचिड होते. आकाश येतो आणि म्हणतो की अगं काय आई, आहेस कुठे तू? आई, अगं तुझं आत्या आजी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तू आजी होणार आहेस. तेव्हा आकाशला ती म्हणते की हो रे बाळा, खरंच खूप मोठी बातमी दिलीस. तुझ्यानंतर आता तुझा दुसरं कोणीतरी वारस या घरामध्ये येणार आहे. त्याच वेळेला आता रागिनी ही रागाने भूमीकडे बघत असते, परंतु भूमी मात्र हसून दाखवत असते. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई, मी तुला विश केलं, तू आमचं अभिनंदन करणार आहेस की नाही करणार आहेस? तेव्हा ती म्हणते की छे छे, असं कसं करणार नाही, करणारच ना. तुमच्या दोघांचंही आई आणि बाबा होणार त्याबद्दल खूप खूप जास्त अभिनंदन. भूमी, तू तर खरंच खूप छान दिसत आहेस आणि तुमच्या दोघांचंही सगळं काही व्यवस्थित होऊ दे. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो आई, सगळं नीट होईल. मग ती म्हणते की बरं आकाश, हिच्या काही टेस्ट करून घ्याव्या लागतील ना, डॉक्टरला विचारलं पाहिजे हिचं खाणं पिणं, पथ्य पाणी, औषधं गोळ्या. तेव्हा आकाश म्हणतो की हो, ते तर उद्या आम्ही करणार आहोत. उद्या आम्ही डॉक्टरकडे जातोय. थांब, मी काहीतरी गोडाचं घेऊन येतो माझ्या भूमीच्यासाठी, तिची आवडती जिलेबी, असं म्हणून तो जातो. तेव्हा तो गेल्यावर भूमी हसायला लागते आणि आता ती म्हणते की काय काय तुम्हाला काय वाटलं की हे सगळं मी खोटं खोटं करते का? तेव्हा मग आता ती म्हणते की काय भरोसा तुझा, माझ्याबरोबर राऊंड राऊंड यंदा तू नाटकंही करायला लागलीस. तेव्हा ती म्हणते की छे, तुमच्या इतकी नाटकं मला कुठे जमायची हो. तुम्ही काय करता तर तुम्ही मेकॅनिकला हाताशी धरता, तुम्ही तांडेलला हाताशी धरता, तर तुम्ही वेळप्रसंगी पोलिसांनाही हाताशी धरून ही सगळी कामं करता. ह्या सगळ्यामध्ये तुमचा हातखंडा आहे. इतकं मला कुठे काय जमण्यासारखं? अहो, मी असं काहीही करत नाही. खरं तर तुमचं हे सगळं काम झालं. असा खोटेपणा, फसवेगिरी करून तुम्ही सगळ्यांना
फोटो पाडू शकता आणि तुम्ही स्वतःची बाजू सेफ ठेवू शकता, परंतु मी नाही. माझं तसं अजिबातच नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की दसऱ्याच्या दिवशी नेमका काहीतरी चमत्कार घडणार आणि बघितलं, तो चमत्कार घडला. आता भूमी ही झोपाळ्यावर जाते आणि झोका घेत घेत रागिणीशी बोलत असते आणि रागिणीला ती म्हणते की आत्या, तुम्हाला अजूनपर्यंत समजलं कसं नाही? तुम्ही जोवर मला अंडर एस्टिमेट करत होता तोपर्यंत ठीक होतं, परंतु तुम्ही देवी आईला अंडर एस्टिमेट केलं, ही खूप मोठी चूक केलीत तुम्ही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की याचा अर्थ तू खरोखरच प्रेग्नंट आहेस का? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मी खरोखरच प्रेग्नंट आहे, मी खोटं बोलत नाही आणि तुम्ही हे जे काही करताय ना, त्यावर देवाने तुम्हाला ही दिलेली सनसनीत चक्राक आहे. काही झालं तरीही तुम्ही देवाच्या बाबतीत खूप चुकीचं वागता. तुम्ही माझ्याशी चुकीचं केलं, आकाशशी वागलात, परंतु देवी आहे ना, देवी कोणत्याही बाबतीत कोणताही अन्याय घडू देणार नाही. ही देवी योगेश्वरी प्रत्येक गोष्टीत मला साथ देणार आणि तुमच्यासारख्या वाईट हेतूंना ती कधीही संपवू शकते. इतकी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही देवीला अंडर एस्टिमेट केलं, ती चूक केलीत. ती कोणत्याही क्षणी चमत्कार घडवून आणू शकते. मी तुम्हाला सांगितलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा दिवस आहे आणि त्या दिवशी काहीही घडू शकतं. बघा, आज घडलं आहे. माझा आणि माझा आकाशचं पुढचा वारस आता येणार आहे, जो तुम्हाला कुठल्याही गोष्टी पूर्ण करू देणार नाही. असं म्हटल्यानंतर भूमी निघून जात असताना रागिणीला ते भजन आठवतं आणि ते कीर्तनाने तुम्हाला त्या 8व्या पुत्राने संहार होईल हे आठवतं आणि म्हणूनच आता रागिणी वैतागते. दुमसून ती आता भूमीच्या मागे मागे येते आणि तिला मागूनच धक्का द्यायला जाणार. तेवढ्यातच आता भूमी वळून बघते आणि इथे वळून बघितल्यानंतर रागिणी पटकन स्वतःचे हात आता मागे घेते आणि खूपच घाबरलेली असते. भूमीचा आता तो अशा प्रकारचा अवतार पाहून तिला खूपच धक्का बसलेला असतो. ती म्हणते की हे बघा, मला माहीतच होतं की तुम्ही धुमसत असाल, तुमच्यामध्ये राग धुमसत असेल, परंतु तुम्ही माझ्या मागे मागे याल आणि काहीतरी अभद्र करण्याचा प्रयत्न कराल हे मला कळूनच चुकलं होतं, परंतु तुमचा कोणताही मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही. आत्तापर्यंत तुमची लढाई ही एका सुनेबरोबर होती, ही एका बायकोबरोबर होती, परंतु आता तुमची लढाई ही एका आईबरोबर आहे आणि तुम्ही माझ्या मातृत्वाला चॅलेंज द्यायला जाऊ नका, माझ्या मातृत्वाशी खेळायला जाऊ नका, ते तुम्हाला खूप महागात पडेल. आता ही लढाई तुमच्यातल्या खोट्या आईची आणि माझ्यातल्या खऱ्या आईची आहे. आपल्या लेकरासाठी काही करणाऱ्या आईशी तुमची आता लढाई लागलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आता इथून पुढे मला काहीही बोलायचं नाही. माझ्या मातृत्वाला चॅलेंज द्याल तर मी तुम्हाला सोडणार नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आकाश हा भूमीला घेऊन येतो आणि म्हणतो की भूमी, तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. तेव्हा आता भूमी ही आकाशबरोबर ही हॉलमध्ये येते आणि आकाशला ते गोष्ट दाखवते आणि ते पाहून तिला खूपच आनंद होतो. तर इथे आकाश म्हणत असतो की भूमी, आता आपण या गोष्टीवरून कशाला वाद घालायचा आहे? तुला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे आणि मला माझ्यासारखा मुलगा आहे ना, तर ऑप्शन आहे. जर आपल्याला दोघंही जुळे झाले तर तुझ्यासारखी मुलगी होईल आणि माझ्यासारखा मुलगा होईल. असं म्हटल्यावर आता भूमी ही हसायला लागते. त्यानंतर सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना हवालदार येतो आणि आकाशला आवाज देतो. आकाश म्हणतो की माने, काय झालं आहे, कशाबद्दल तुम्ही इथे आला आहात? तेव्हा तो म्हणतो की इथे राऊंडअपसाठी आलेलो, म्हणून इथे आलो. मग तो विचारतो की केसबद्दल काही समजलेलं आहे का? केस रिओपन केली त्याबद्दल, माझ्या आईबाबांच्या खुनाची? तेव्हा ते म्हणतात की हो, त्याबद्दल एक महत्त्वाची लीड मिळालेली आहे. काय ना, 2 व्यक्ती घेतल्यात ज्या स्कॅनरखाली आहेत आणि मेकॅनिक, गॅरेजवाला आणि त्याचा मालक हे सगळेजण स्कॅनरखाली घेतलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र आता रागिणीला मोठा धक्का बसतो आणि रागिणी आता दचकते. यानंतर सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत करत आकाश हा रागिणीबरोबर पोचेल का हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.